साकेतजी. गोपाळ, तू इथे इथे काय करतोयस तू? काय झालं साकेतजी, एवढं टेन्शन मध्ये का दिसताय बरं तुम्ही? अहो काय अवस्था करून घेतली बरं ही स्वतः? माझी ही अवस्था बघून तुला वाईट वाटतंय असं नाटक नको करू तू. माझ्या नादाला लागू नको तू. चल निघे जाऊन. आवाज खाले. माझ्या समोर आवाज नाही चढवायचा. माझी कॉलर पकडून त्या आर्यासमोर तिच्या घराबाहेर काढला. कसं वाटलं असेल मला? एवढा अपमान मी सहन करेन असं वाटलं का तुला? काहीही करायचं, या देवी सिंगचा इगो हर्ट नाही करायचा. देवी सिंग? का का आमच्यात भांडणं लावलीस तू? का माझ्याबद्दल दादाच्या मनात भरवलंस तू? का नीच माणसा? ए बाकी बरोबर ओळखलं. नीच हो आहे मी. मी नीच आहे. मी घाणेरडा माणूस आहे. हजारो सैतान मेले असतील तेव्हा मी जन्म घेतलाय. बाकी सगळं बरोबर ओळखलंस. फक्त एक ओळखता नाही आलं तुला. मी आर्याच्या आयुष्यात का आलोय? कारण आर्याकडे आहेत पैसे आणि ते मला हवेत. आता आर्या फक्त माझी आहे आणि तिच्याकडचे पैसे सुद्धा. तुझ्या तोंडून आर्याचं नाव नको घेऊसा तू. तुझं हे खरं रूप आहे ना? मी लवकरच गावासमोर आणणार आहे. सगळ्यांना हेच करायचं असतं. उगाच हट करू नये. कुठं हरवलं बिरवलं तर काय करशील? हा नाही मी जाणार. ए आधीच तू एकुलता एक आहे आणि तुझ्या आई बापाला दुसऱ्यासाठी मी कष्ट घ्यायचे नाहीत. अहो काही काय बोलताय? मला स्टँडवर जायचं. मला स्टँडवर जायचं. अय रीते, अरे गप की बाबा. तुझी आई तिथनं स्टँड वरून निघाली पण असल. अहो द्या की जरा त्याला श्यामलला फोन लावून. हा त्याशिवाय गप नाही बसायचा. आप्पाचा फोन. हा बोला आप्पा. हे बघ तुझ्या पोराने ना भोकाड पसरले. म्हणतो की तुला स्टँडवर घ्यायला येतो म्हणून. जरा समजाव त्याला बरं. हा द्या. गे रे. ए मम्मी, तू काय बी काळजी करू नको. पप्पा नाही आले म्हणून काय झालं? मी नक्की येणार तुला घ्यायला. आता मी काय लहान नाही राहिलो. हा ठीक आहे माझं गुणाचं बाळग. तू काय कर माहितीये का ऋतिक, दारातच थांब. मी रिक्षा पकडली आहे. 5-10 मिनिटातच पोहोचते बघ.
तू ना माझं स्वागत कर आणि माझ्या हाताला धरून मला घरात ने काय. मग असं दे, मला फिरायचं होतं म्हणून मी बोलत होतं. जाऊ दे, तू येतो ना तुझंच. हा घ्या. काय बाई सगळे सारखेच आहेत. हे येते हा मम्मी रिक्षाने. मग काय आम्ही हिब्रू भाषेत सांगत होतो का? हं? जा दोघ जण शाळेची तयारी करा. नाही मी नाही जाणार शाळेत मम्मी आल्याशिवाय. अरे काय हट करतो? आय मम्मी पण नाही जात. आओ काय होते. गाडी बंद पडली ताई. मग आता तर गॅरेजला घेऊन जावे लागेल. मी कशाला येऊ गॅरेजला. तुमची रिक्षा आहे तुम्हीच जावा. हा तुम्ही नाही हो, रिक्षालाच गॅरेजला न्यावं लागेल. तुम्ही इथनं चालत जावा. मी का चालत जाऊ आणि चालतच जायचं होतं तर रिक्षात कशाला बसवलं. चुकलो. हो ताई पैसे. कसले पैसे आणि कुठले पैसे. चालत जायचे पैसे असतात का. इथपर्यंत सोडलं की तुम्हाला तरी गावापासनं. जावा गॅरेजला. हो ताई. आले मोठे पैसे द्या म्हणा पैसे. सकाळ सकाळ इथं सोडतात आणि म्हणतात पैसे द्या. जंगलातूनच जाते म्हणजे लवकर घरी पोचल. कुठे तळमडलंय हा साकेत. हा साकेत जर का त्या जामकर पर्यंत पोचला तर माझी वाट लागेल. मार्या पण हातातून गेली आणि तिचे पैसे पाणी गेले. या साकेतला शोधला पाहिजे. आर्याला गोपाळचं खरं रूप कळलंच पाहिजे. आर्या आर्या फोन उचल. आर्या आर्या